नमस्कार, कसे आहात सगळे? 4 दिवसाच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा मुलांची शाळा सुरू, त्यामुळे आपले रोजचे रुटीनही चालू झाले आहे। आता सकाळचे 7 वाजले आहे आणि मला थोडा उठायला देखील उशीरच झाला, त्याच्यामुळे 8 वाजता मुलांना निघायचं आहे। तोपर्यंत मला पटापट स्वयंपाक माझा उरकायचा आहे, म्हणून म्हटलं चला पटापट तयारीला लागूया। तर मी कालच बटाटे उकडून घेतले होते। काल मी रात्री सँडविच केले होते, त्यामुळे बटाटे एकदमच उकडून ठेवले होते, त्याच्यामुळे काम पटकन झालं। तर मी आज देते आहे मुलांना बटाट्याचे पराठे। प्रत्येकजण बटाट्याचा पराठा करतो, पण प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते। मी इथे बटाटे बॉईल केलेले स्मॅश करून घेतले आहे। त्याच्यामध्ये मिरची, आलं लसूण पेस्ट, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स केले आहे आणि त्याचे पराठे लाटले आहेत। आज मी ब्रेकफास्टला मुलांना इडली फ्राय देणार आहे। इडली चटणी नको बोलत होती मुलं, म्हटलं चला इडली फ्राय देऊया। तर मी आधीच इथे इडल्या शिजवून घेतल्या होत्या। आता मी एका इडलीचे 4 पीस करून घेते आहे। आता मी इथे फोडणीला तेल आणि तूप घेतलं आहे। त्याचबरोबर फोडणीमध्ये राई, जिरं, कढीपत्ता भरपूर घालायचा। फोडणी झाली की आपल्याला त्याच्यामध्ये इडलीचे पीसेस घालायचे आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जनरली टॉस करायचं, जेणेकरून आपले जे इडलीचे पीसेस आहेत ते तुटणार नाही। इथे मी लाल मिरची पावडर, सांबार मसाला, आमचूर पावडर, थोडंसं मीठही घातलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि ते इथे आपल्याला इडल्यावरती घालायचं आहे। थोडंसं इडलीला थोडंसं ब्राऊन व्हायला द्यायचं, त्याच्यामुळे खूप चांगले लागतात। वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। इथे मी मेयोनीजसुद्धा देत आहे मुलांना। तर इथे मी काजू, चीज स्लाइस, दही, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, बटर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला पटकन लावून घेतले, कारण की सॉसबरोबर मुलांना आलू पराठा नको हवा होता। मी म्हटलं मग असा सॉस बनवून देते, त्यामुळे मुलं आवडीने खातील। 4 डबे आहेत, त्यामुळे पटापट पॅक केले। तुम्हीसुद्धा असंच करता का? मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करत जावा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।